नमस्कार प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता राग येऊन माही ही देविकाच्या घरून घरी आलेली असते. मुकादमांच्या घरी येताच आता माही ही विचार करू लागते की नीलने असं का केलं असेल. माझं नीलवरती खूप प्रेम होतं, मनापासून मी नीलवरती प्रेम करत होते, तरीसुद्धा नीलने हे असं का केलं असेल, असे प्रश्न आता माहीच्या डोक्यात येत असतात. आणि तेवढ्यात आता पाठीमागून सीमा ही माहीसाठी ब्रेकफास्ट घेऊन येते आणि माहीला उठवते. माही आता सीमाकडे बघू लागते तर सीमा म्हणते की चला चला उठा आणि ब्रेकफास्ट करून घ्या. त्यानंतर आता माही ही नकारार्थी मान हलवते तर सीमा म्हणते की अच्छा, म्हणजे तुला इथे तुझं व्यसन करायचं वाटतंय, पण इथे काही व्यसन करू नकोस, कारण मला वाटतंय की हळूहळू यामुळे तुझं आता व्यसनही सुटत चाललंय. तेवढ्यात आता माही ही सीमाकडे बघते आणि लगेच पटकन माही आता सीमाला मिठी मारते. तेवढ्यात आता आई आजीसुद्धा तिथे आलेली असते. सीमा म्हणते की काय झालंय. तेवढ्यात आता आई आजी म्हणते की काय झालं आता हिला. तेवढ्यात माही म्हणते की क्यूट आंटी, मला ना इथंच राहावंसं वाटतंय. तेव्हा आता सीमाला हायसं वाटतं तर आई आजीसुद्धा आता माहीकडे बघत असते. माही म्हणते की मला ना तुम्ही माझी फॅमिली असल्यासारखे वाटतायत, आणि माझी फॅमिली कशी आहे तुम्हाला तर माहितीच आहे. सीमा म्हणते की वेडाबाई, आम्ही तुझीच फॅमिली आहोत आणि तुझेच आहोत, तू असं रडायचं नाही आणि खाऊन घे बरं, असे म्हणत आता सीमाने माहीसाठी खिचडी बनवलेली असते. आणि तेवढ्यात आता आई आजी ही माहीकडे बघते आणि विचार करते की नील बरोबर हिचं नक्की काहीतरी घडलंय वाटतं आणि तसंच असेल. माहीच्या डोळ्यात आता इकडे पाणी आलेलं असतं. त्यानंतर इकडे आता सायदा घरी येतो आणि सायदा घरी येताच इकडे तिकडे बघू लागतो आणि म्हणतो की बाप्पा, माझ्या डोळ्यावरती तर माझा विश्वासच नाही राहिला आणि मी हे सगळं बघू राहिलोय ते खरं आहे का. तेव्हा सायदाची आईसुद्धा खुश झालेली असते आणि आता खरी रमा ही सायदाकडे बघू लागते. तेव्हा आता खुश होऊन सायदाची आई म्हणते की तुला कसं वाटलं. सायदा म्हणतो की मानलं आई, तुला खरंच मानलं. तेव्हा हसतच आता सायदाची आई म्हणते की अरे मी हे काहीच नाही केलं, हे जे कुणी केलं ना ते आपल्या श्रद्धेने केलंय. सायदाची आई म्हणते की अरे तिच्या हाताला चव नाही, फक्त ती तर लक्ष्मी आहे, लक्ष्मी. तेव्हा आता सायदा हा रमाकडे बघतो आणि म्हणतो की बाप्पा, या पोरीने तर घराचा चेहराच उजळून टाकला आणि घराला खरी लक्ष्मी बनवलं. सायदा म्हणतो की या पोरीचा पण काय भूतकाळ असेल आणि कुठून आली असेल ही मला तर काहीच माहिती नाहीये. आणि तेवढ्यात आता सायदाची आता आई जवळ येते आणि म्हणते की हे बघ सायदा, ही पोरगी ना आपल्यासाठी खूप लकी आहे बरं का. सायदा म्हणतो खरंच ही मुलगी आपल्यासाठी लकी आहे आणि त्यासाठीच त्यांना ना सत्य हे सांगायलाच हवं. तेव्हा आता सायदाची आई म्हणते की अरे असं काय करतोयस, याचा तर आपण फायदा घ्यायचा असतो आणि हे असं काही सांगायचं असतं का. त्यानंतर आता सायदा म्हणतो की खरंच आई, यांना ना आपण खरं सांगायलाच हवं. आणि काही एक न ऐकता आता सायदा हा रमाकडे येतो. रमाला हाक मारतो पण रमाचं लक्ष नसतं तर सायदा आता रमाच्या खांद्यावर हात ठेवतो. रमा पटकन आता सायदाकडे बघते आणि म्हणते की आता काय झालं. आणि त्यानंतर आता सायदा हा रमापाशी येत म्हणतो की मला तुम्हाला ना सत्य सांगायचंय. तेव्हा आता रमाला धक्का बसतो आणि रमा म्हणते काय. आणि आता सायदा सांगणार तेवढ्यात पाठीमागून श्रद्धे अशी मोठ्याने हाक मारत सायदाची आई रमा शेजारी येते आणि म्हणते की अगं त्याला काय सांगायचे तुला माहिती आहे का, आपण ना गणपती बसवतोय आणि त्यासाठी तिकडे पूजा आहे, तेव्हा तू सायदाबरोबर जाशील ना. रमा म्हणते की ठीक आहे, हो जाईल ना मी. तेव्हा आता सायदाची आई म्हणते की सायदा जा लवकर आवरून ये आणि मग तुम्ही जा गणपती बसवायला आणि पूजा करायला. आणि आता इकडे रमा म्हणते की ठीक आहे आम्ही जाऊ पूजेला. आणि रमासुद्धा आता सायदाबरोबर पूजा करण्यासाठी आता तिचा आवरायला जाते. इकडे आता अभ्या आणि आनंद आई आजीकडे येतात आणि उद्या गणपती बाप्पाची पूजा असल्यामुळे पूजेला कोण बसणार असे आता अभ्या त्यांना विचारताच आनंद म्हणतो की कोण बसणार म्हणजे ऑफकोर्स अक्षय समोर आणि अक्षय शेजारी माई ही पूजा करणार. तेवढ्यात आता आई आजी म्हणते की नको रे, अक्षय सोबत त्या माहीला पूजेसाठी बसू नका, ती नक्कीच काहीतरी घोळ घालेल. आई आजी म्हणते की अरे आनंद, तुम्हाला कळत कसं नाही, त्या माहीने फक्त रमाचा मुखवटा धारण केलाय, मुखवटा बाकी काहीच नाहीये. आणि पूजेमध्ये त्या दिवशी कसं तिने मीटिंगमध्ये फाडफाड इंग्लिश बोलायला सुरुवात केली होती, तर त्याच वेळेसारखं जर हिने पूजेमध्ये काही वेगळं केलं तर मग काय करायचं. आई आजी म्हणते की आणि त्या क्षणी अक्षयला कळेल की ही रमा नाहीये. अरे फॅमिलीमध्ये राहिली पण फॅमिलीचं महत्त्व तर कळायला हवं ना हिला, फॅमिलीचं महत्त्व काय असतं, पण तिला ते अजिबात कळत नाही, असे आता आई आजी अभ्या आणि आनंदला सांगत असते.
ते ऐकून आता आनंद म्हणतो की आभ्या, पहिली आई आजी रामाला नावं ठेवायची आणि आता आई आजी आपली माहीला नावं ठेवते. तर आता आई आजी म्हणते की म्हणजे त्या परक्या मुलीला काय आयुष्यभर रामा म्हणून घरात ठेवायचं आहे का? ते ऐकून आभ्या आणि आनंद आता दोघेही आई आजीकडे बघून डोळे मोठे करतात. दुसऱ्या दिवशी इकडे मुकादमांच्या घरी आता गणपतीची भन्नाट तयारी केली जाते. तेवढ्यात आता आनंद तिथे येतो. तर मयुरी हसतच म्हणते की दादा, कशी काय झाली गणपती बाप्पाची तयारी बघ ना. गणपती बाप्पाकडे बघत आता आनंद खुश होतो आणि म्हणतो की मयुरी, अगं खरंच खूप छान तयारी केली. कुणी केली? तर मयुरी म्हणते की मी आणि जान्हवी वहिनींनी. तर आनंद म्हणतो की तरीच म्हटलं की ती संध्याकाळी उशिरा आली आणि सकाळी लवकर कशी पुन्हा बेडरूममधून बाहेर गेली. आणि तेवढ्यात आता शशिकांत हा रेड कलरचा शर्ट आणि मोठ्या स्टाईलने तिथे येतो आणि म्हणतो हाय एव्हरीबडी. आणि मी कसा दिसतो? सगळेजण आता शशिकांतकडे बघतात. तेवढ्यात आता आनंद म्हणतो की हे काय, तुम्ही तर एकदम कडक दिसता, कडक, पण तुम्हाला हे असं आवडत नाही ना. तर आता शशिकांत म्हणतो की मला आवडून न आवडून काय उपयोग, माझ्या वाईफला तर आवडतं ना, तिच्यासाठी मी हे सगळं केलं आहे आणि आता दुसरं काय करणार. तेव्हा आता आनंद आणि सगळेजण खुश होतात. तेवढ्यात आई आजी तयार होऊन तिथे म्हणते की शशिकांत, मी रेडी आहे आणि कुठे तुझी बायको? तर तेवढ्यात शशिकांत म्हणतो की आई, तुझ्या नात सुनेला आणि तुझ्या सुनेला या तयार व्हायला वेळ लागतोय, तुला माहिती आहे ना. आणि त्यानंतर आता अक्षय तिथे येतो. तेव्हा आता ती सगळी तयारी बघून अक्षयसुद्धा खूप खुश होतो. आणि ती तयारी बघून आता अक्षय मयुरीला म्हणतो की पाठीमागे आपली ही गणपती बाप्पा बसवण्याची तयारी कोण करायचं? तर हसतच मयुरी म्हणते की आरती वहिनी आणि आम्ही सगळेजण करायचो. तेवढ्यात आता अक्षयला सुद्धा आरतीची आठवण येताच अक्षय म्हणतो की आभ्या कुठे आहे? तर रमाकांत म्हणतो की आभ्या बाहेर गेलाय आणि बाहेर बसलाय. तेव्हा आता पटकन अक्षय हा बाहेर येतो. तर आता आरतीच्या विचारात आभ्या हरून गेलेला असतो. आभ्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि पटकन अक्षय आता आभ्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो की काय झालंय, इथे का बसलाय असा? आरती वहिनीची आठवण आली ना, तर आभ्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आणि इकडे आता सीमाने सुद्धा आता माहीला आता भरजरी नवी कोरी साडी घालून तयार केलेलं असतं आणि त्या सौंदर्यामध्ये आता माहीसुद्धा खूप खुश सुंदर दिसत असते. तेव्हा आता ती साडी घालता क्षणी माहीला आनंद होतो आणि माही म्हणते की क्यूट आंटी, बघ ना, मला आता साडीचं आता काहीच वाटत नाही आणि मला साडी आता कंप्लीट कम्फर्टेबल वाटते. असे म्हणत आता माही ही बसून उठवून उभा राहत सगळीकडे आता त्या साडीची टेस्टिंग घेती. तेव्हा आता माहीकडे बघत सीमा हसू लागते आणि म्हणते की हो खरंच ग बाई, आणि आता तू या साडीत देखील खूप सुंदर दिसतेस. आणि त्यानंतर आता माही ही सीमाला प्रश्न विचारते की क्यूट आंटी, मला जर आता शोला जायचं असेल तर मी कसं जाणार? ते ऐकताच आता सीमा म्हणते की ए बाई, तू काय प्रश्न विचारते आणि मी हा प्रश्न इथे विचारला, पण बाहेर असं विचारू नकोस. असे म्हणत सीमा आता माहीला हात जोडते. आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की काहीतरी राहिलंय. तर आता माही म्हणते काय राहिलंय? झालं ना, आता सगळं आवरलं, सगळी तयारी झाली, बघ क्यूट आंटी साडीसुद्धा खूप सुंदर दिसते. तर हसतच आता रमाकडे बघत म्हणजे माहीकडे बघत सीमा म्हणते की काहीतरी राहिले हा, आणि बरोबर नथ राहिली घालायची. असे म्हणत सीमा पटकन आता माहीच्या नाकामध्ये नथ घालते आणि म्हणते की बघ आता तू खूप सुंदर दिसतेस. आणि त्यानंतर आता माही म्हणते की क्यूट आंटी, ही नथ का घालतात? तेव्हा आता सीमा आता माहीला सांगू लागते की अशी भरजरी साडी घातल्यानंतर आंबडा घालून भरजरी आता सगळी साडी घालून तयार झाल्यानंतर हातात बांगड्या घातल्यानंतर मराठी शृंगार जेव्हा असा होतो ना, तेव्हा त्याला साजेशी नथ घालतात, म्हणजे अगदी पेहराव उठून दिसतो. तेव्हा ते ऐकताच आता माही देखील खूप खुश झालेली असते. आणि त्यानंतर आता पटकन माही ही सीमाकडे बघते आणि म्हणते की क्यूट आंटी, आता पूजेमध्ये काय काय करायचं ना, ते सगळं मला सांग. तेवढ्यात आता हात जोडून सीमा म्हणते की अगदी सोपं आहे, अक्षय शेजारी उभं राहायचं आणि पूजेसाठी जे जे काही करायचं ना, हात जोडून उभा राहून ते सगळं काही करायचं. आणि तो जे जे काही करतोय ना, ती सगळी काही तयारी करायची. तो जसे करेल ना तसंच आपण करायचं. तर ते ऐकून आता माही म्हणते की एकदम मस्त आणि मी तसंच करेल. आणि आता सीमा ही माहीला घेऊन बाहेर जाते.
इकडे आता सायदाची आईसुद्धा तयार झालेली असते. पटकन आता रमाला हाक मारत आता सायदाची आई म्हणते की अगं श्रद्धे, आवरलं का आणि झाली का तू तयार? आणि तेवढ्यात आता सायदासुद्धा तयार होऊन आलेला असतो. सायदा म्हणतो की काय ग माय, बरं वाटलं का पुन्हा तुला? तर सायदाची आई म्हणते की अरे इथली हवा वेगळी, इथली माणसंही वेगळं आणि इथलं वातावरणही वेगळं, तेव्हा तुला करमतं का रे? तर आता सायदा म्हणतो की करमतं म्हणजे? आणि तेवढ्यात आता रमा ही तिचं आवरून पाठीमागून बाहेर येते. तेव्हा रमाला बघता सायदा खूप खुश होतो. उठून उभा राहत सायदा म्हणतो की सुंदर. तेव्हा आता सायदाची आई म्हणते की अरे सुंदर कुणाला म्हणतो? आणि सायदाची आई आता रमाकडे बघते. रमा आता नवी साडी घालून तिथे आलेली असते आणि रमाकडे बघत आता सायदा आणि त्याची आई दोघेही खुश झालेले असतात आणि रमा त्या साडीत खरंच खूप सुंदर दिसत असते. आणि आता रमा म्हणते की मी माझं आवरलंय आणि आता निघायचंय का? सायदा आता मान हलवतो. पण तेवढ्यात सायदाची आई रामाकडे बघत म्हणते की अगं पोट्टे, लहान मुलीसारखे तू काय वेण्या घातल्यास? रमा म्हणते की ते मी आवरत होते ना त्यावेळेस पटकन वेण्या घातल्या आणि माझ्या ना या 2 वेण्या आठवणीत कधी बांधून झाल्या तेच मला काही कळलं नाही, असे आता रमा सायदाच्या आईला बोलते. रमा म्हणते की 2 वेण्या घालून ना मला आज खूप छान वाटलं. तेवढ्यात आता सायदाची आई म्हणते की हे झालं तुला छान वाटलं, पण लोकांना तुझ्याकडे बघून छान वाटलं पाहिजे ना. त्यानंतर आता खुश होत सायदाची आई म्हणते की आता तुमच्या दोघांचं लग्न होणार आणि पहिल्यांदा तुम्ही बाहेर जाऊ राहिले ना, तेव्हा कुणाचीही तुम्हाला दृष्ट लागायला नको, असे म्हणत आता सायदाची आई दोघांच्याही नावाची दृष्ट काढते. आणि आता रमा आणि सायदा दोघेही आता गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी आता बाहेर पडलेले असतात आणि त्या वस्तीमध्ये येऊन अखेर गणपती बाप्पाच्या समोर येऊन सायदा आणि रमा दोघेही गणपती बाप्पाला हात जोडून नमस्कार करतात आणि दोघेही गणपती बाप्पाला प्रार्थना करतात. तेवढ्यात आता गुरुजी हे सायदाच्या कपाळी गंध लावतात आणि इकडे आता मुकादमांच्या घरात सुद्धा गणपतीची तयारी करून गणपती बसवलेला असतो. माही आणि अक्षय आता गणपती बाप्पासमोर उभं राहून गणपती बाप्पाचे आता हात जोडून नमस्कार करतात. तर तेवढ्यात गुरुजी म्हणतात की आता मनोभावे गणपती बाप्पाची पूजा करा आणि दर्शन घ्या. तर माही आता गणपती बाप्पाला गंध लावते आणि इकडे अक्षय सुद्धा आता गणपती बाप्पाला फुलं वाहून पूजा करत असतो. तर तिकडे सायदा आणि रमासुद्धा गणपती बाप्पाची त्याच पद्धतीने आता पूजा करत असतात. इकडे आता नमोभावे पूजा करता क्षणी रमा आता हात जोडून गणपती बाप्पासमोर उभा राहते आणि म्हणते की गणपती बाप्पा, आत्तापर्यंत मला पाठीमागचं काहीच आठवत नाही आहे, तरी मला आता पाठीमागचं सगळं काही आठवू दे, अशी प्रार्थना आता रमाने केलेली असते. आणि रमाने आता गणपती बाप्पासमोर हात जोडलेले असतात. रमा म्हणते की मला एक तरी आशेचा किरण दाखव की जेणेकरून मला कळेल मी कोण आहे म्हणून आणि कुठून आले म्हणून. आणि आता रमा म्हणते की गणपती बाप्पा, मला आता असं जगणं ना खूप असह्य होतंय. तेवढ्यात आता सायदा हा रमाला म्हणतो की चल आपण नमस्कार करूयात. प्रेमाने आता रमा आणि सायदा हे गुरुजींच्या पाया पडतात. तर गुरुजी आता रमाला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात. तेव्हा रमा आता सायदाकडे बघते. इकडे आता अक्षय आणि माहीसुद्धा आता गुरुजींच्या पाया पडतात. तेव्हा आता गुरुजीसुद्धा माही आणि अक्षयला आशीर्वाद देतात. हसतच आता गुरुजी म्हणतात की सौभाग्यवती भव आणि आयुष्यमान भव. तर अक्षयसुद्धा आता माहीकडे बघू लागतो. आणि तेवढ्यात आता गुरुजी हे रामाकडे आणि सायदाकडे बघतात आणि म्हणतात की साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतो आणि माझे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत. आयुष्यमान भव आणि कल्याण भव असा आशीर्वाद आता गुरुजी सायदा आणि रामाला देतात. आणि आता इकडे मुकादमाच्या घरात गणपती बाप्पाची आरती सुरू होते. अक्षय आणि माही आता आरती ओवाळत असतात. तर आता माही ही पाठीमागे बघत असते आणि पुन्हा आरती घेत असते. तर सगळेजण आता शुभं करोती म्हणून आता गणपती बाप्पाची आरती घेतात. आई आजी शशिकांत मनोभावे आता गणपती बाप्पाचे स्मरण करून टाळ्या वाजवत आता आरती घेत असतात. आणि आता इकडे माही ही सीमाकडे बघते. तर सीमा मोठमोठ्याने माहीला आता होठ हलवण्यासाठी सांगते. इकडे आता माहीला शुभं करोती येत नसते आणि आता त्याच वेळेस माही ही डोळे झाकून फक्त टाळ्या वाजवत असते. तर अक्षय आता माहीकडे बघतो आणि मोठमोठ्याने आता शुभं करोती म्हणत असतो. आणि पुन्हा आता सीमा ही माहीकडे बघते आणि मोठमोठ्याने ओठ हलवण्यासाठी सांगते. पण आता माहीला काही कळतच नाही. तर अक्षय एकदम जवळ येऊन आता माहीकडे बघत असतो आणि माहीला शुभं करोती येत नसल्याचे आता अक्षय समोर येऊ लागतं. अक्षय आता माहीकडे बघत असतो. माही आता फक्त डोळे झाकून टाळ्या वाजवत असते.
आणि त्यानंतर हरे राम हरे कृष्णा म्हणत सगळेजण आरतीची सांगता करतात. तर मनोभावे हात जोडून अक्षय आता गणपती बाप्पाला म्हणतो की बाप्पा थँक्यू, तू रमाला अखेर घरी आणलंच. आणि अक्षय म्हणतो की तुझे आशीर्वाद कायम आमच्या घरावरती असेच असू देत. ते आता अक्षयने सांगताच इकडे माही म्हणते की गणपती बाप्पा आणि सगळेजण मोरया म्हणत गणपती बाप्पाचा जयघोष करतात. तर सगळेजण आता खूप खुश झालेले असतात. आणि त्यानंतर आता लगेचच गुरुजी म्हणतात की आता आरती. तर आता सीमा म्हणते की रमा आरती दे. तर रमा आता आरतीचे ताट उचलते. आणि त्याच वेळेस इकडे गुरुजी माहीला देखील म्हणतात की चला आता आरती घ्या. इकडे आता रमा म्हणजे माहीने आरतीचे ताट उचलता क्षणीच आता अक्षय आता आरती घेऊ लागतात. अक्षयचा हात त्या आरतीच्या दिव्यावरती पडतो आणि अक्षयच्या हाताला चटका बसतो. त्याच वेळेस इकडे आता सायदाचा धक्का लागून रमाला सुद्धा त्या दिव्याने चटका बसतो. इकडे अक्षयला तर इकडे रमाला चटका बसून आता गणपती बाप्पाने मोठा संकेत दिलेला असतो. आणि तेव्हा आता अक्षय गणपती बाप्पाकडे बघत म्हणतो की माझं काही चुकतंय का गणपती बाप्पा. आणि इकडे आता पटकन माही ही अक्षयच्या हातावर लावण्यासाठी क्रीम घेऊन येते. आणि तेवढ्यात आता माहीने अक्षयच्या हातावरती क्रीम लावताच आता अक्षय म्हणतो की तू माझ्या हातावरती अशी क्रीम का लावतेस. आणि त्याच वेळेस अक्षय म्हणतो की माझ्या हाताला जर काही भाजलं आणि काही लागलं तर त्यावेळेस तू मध लावायची आणि आता ही क्रीम कशी काय. तेव्हा आता माही ही अक्षयकडे बघू लागते. इकडे आता सायदाने गणपती बाप्पाची रमासोबत आरती घेताच प्रेमाने तिथे गुल्फीवाला आलेला असतो. आणि सायदा आता प्रेमाने रमाला गुल्फी देतो. आणि आता रमा ही गुल्फी खाऊ लागते. तर सायदा म्हणतो की गुल्फी कशी वाटते, कशी लागते. आणि लगेचच रमा म्हणते की गुल्फीची टेस्ट एकदम सुंदर आहे. आणि रमा आता गुल्फी खाऊ लागते. आणि लगेचच सायदा म्हणतो की मग अजून सांगायचं ना तुम्ही, तुमच्यासाठी मी गुल्फी आणली असती. आणि आता रमा देखील खूप खुश झालेली असते. प्रेमाने रमा गुल्फी खाऊ लागते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी रमा ही भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये आलेली असते. आणि एका गाडीवरती रमा आता भाजी घेत असते. तर समोर काही ऑटो रिक्षाचे ड्रायव्हर पत्ते खेळत असतात. आणि त्यामध्ये आता भूषण देखील असतो. आणि आता भूषण त्यामध्ये पत्ते खेळत असताना रमा आता समोरच गाडीवरती भाजी घेऊ लागते. आणि त्याच वेळेस आता भूषणचे लक्ष समोर भाजी घेत असलेल्या रमाकडे जाते. आणि रमाला बघताच इकडे भूषणला मोठा धक्का बसतो. आणि लगेचच भूषण रमाकडे बघत हात करतो आणि म्हणतो की ए टायडे. आणि तेवढ्यात आता भूषण हा तसेच पट्टे टाकून रमाकडे येऊ लागतो. तर आता रमासुद्धा भूषणला बघते. आणि आता भूषणला बघून रमाला सत्याचा उलगाडा होणार का. आणि आता भूषणने तायडे असे म्हणत भूषणने रमाला ओळख दाखवलेली असते. तेव्हा आता भूषण हा रमाकडे येऊन रमाला खऱ्या सत्याचा कसा उलगडा करणार. आणि रमाला जेव्हा भूषण खरे सत्य सांगणार त्याच वेळेस आता भूषण आता अक्षयला फोन करून सगळी सत्य आणि सगळी घटना सांगणार का. आणि ते ऐकून आता भूषणच्या एकाच सत्याने अक्षयला रमा आणि माहीच्या सत्याचा कसा उलगडा होणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक